आज आपण बदलणार आहोत स्क्रू नोज पॅड सुप्रा फ्रेममधला. तर स्क्रू नोज पॅड बदलताना पहिले नोज पॅडचा स्क्रू कोणत्या टाईपचा आहे तो बघितला गेला पाहिजे, म्हणजे प्लस आहे की मायनस आहे. जर मायनस स्क्रू ड्रायव्हर असेल, मायनस स्क्रू असेल तर मायनस स्क्रू ड्रायव्हर घ्या, प्लस स्क्रू ड्रायव्हर असेल तर प्लस घ्या. आता आज आपण घेतला आहे प्लस स्क्रू ड्रायव्हर. प्लस स्क्रू ड्रायव्हरने फक्त त्याला धरायचं आहे, धरताना ग्लासवर कुठं निशाण पडणार नाही, किंवा तुम्ही असा पेपर वापरू शकता जेणेकरून समजा स्क्रू जरी सटकला तर काचेवर स्क्रूमुळे काही नुकसान होणार नाही. याला असं धरा. याचा जो प्लस स्क्रू ड्रायव्हर जो आहे याच्याशी मॅच करून स्क्रूला फक्त उलट्या दिशेने फिरवा. स्क्रू लूज होऊन जाईल, स्क्रू निघून जाईल. स्क्रू निघला की आहे तो नोज पॅड साईडला ठेवा, खराब झालेला नोज पॅड सेम त्याच जागेवर त्याच प्रकारे नवीन नोज पॅड ठेवा. स्क्रू लावा, स्क्रू परत उलट्या दिशेने फिरवा. म्हणजे आपण खोलताना जर लेफ्टला फिरला होता तर आता लावताना राईटला फिरवा. राईटने फिरवला तर स्क्रू टाईट होऊन जाईल. एकदा फक्त चेक करून घ्या की स्क्रू बरोबर जातोय की नाही. स्क्रू बरोबर गेलाय, नोज पॅडचा स्क्रू बसला. सेम त्याच प्रकारे आता डाव्या डोळ्यासाठी तशीच पद्धतीने करा. सेम डाव्या साईडचा स्क्रू खोला अपोजिट डायरेक्शनने. तो स्क्रू निघला की खराब झालेला नोज पॅड टाकून द्या, त्या ठिकाणी परत नवीन नोज पॅड लावा. अगदी सोपं आहे. परत ठेवताना स्क्रू टाका. परत राईट साईडने स्क्रूला फिरवा. स्क्रू बरोबर जातो की नाही याचं लक्ष ठेवा आणि स्क्रू बसला. स्क्रू नोज पॅड स्क्रू बसवताना सगळ्यात मोठी काळजी की काचेवर जास्त टच होणार नाही आणि स्क्रू ड्रायव्हर आपल्या काचेला घासला जाणार नाही, याची सगळ्यात मोठी काळजी घेतली पाहिजे. आणि बरोबर स्क्रू त्या होलमधून जातो की नाही याचं पण लक्ष ठेवलं पाहिजे. जर स्क्रू तिरपा गेला आणि त्याला आपण फोर्सफुली जर टाईट केला किंवा घातला गेला तर स्क्रू तुटू शकतो, किंवा ज्याच्यात स्क्रू बसवायचा आहे तो डब्बा तुटू शकतो. थँक्यू.